आज गणेश विसर्जनासाठी नांदेडमध्ये मोठी गर्दी झालेली आहे। आपण आहोत नानकसरमध्ये। या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं गणेश विसर्जनाचं आयोजन मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेलं आहे। या गणेश विसर्जनाच्या ठिकाणी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब आलेले आहेत। साहेब काय सांगणार? आपण पाहतोय की इथे महानगरपालिकेने चांगली उत्तम या ठिकाणी अरेंजमेंट केलेली आहे। शासनाची भूमिका आहे की नदीला प्रदूषण रोखता आलं पाहिजे। कोर्टाने पण आदेश दिलेले आहेत, त्याची कडक अंमलबजावणी होत आहे। नांदेडच्या आसपास खदानी ज्या आहेत त्या खदानीच्या परिसरामध्ये विसर्जन होत आहे। काही ठिकाणी कृत्रिम तलाव करण्यात आलेले आहेत आणि एक चांगला पायंडा नांदेडमध्ये पाडलेला गेलेला आहे आणि मला प्रदूषण बऱ्याच अंशी हे कमी होईल अशी अपेक्षा आहे। बापाकडे या ठिकाणी आपण काही दिवसापूर्वी बघितलं की अतिवृष्टी झाली, या ठिकाणी शेतकऱ्यासाठी बापाकडे काय सांगतात? नाही, आता आहे नैसर्गिक आपत्ती आहे, नुकसान आहे आणि म्हणून विमा कंपन्याकडून शासनाकडून पंचनामे झालेले आहेत, तातडीची मदत मिळणं अपेक्षित आहे। साहेब, आपण त्या ठिकाणी आता महायुतीचा घटक बनलेला आहे, आता नवीन राजकीय याच्यासाठी बापाकडे काय मागणी केली आहे? मी बापाकडे काय मागणी केली मी सांगू शकत नाही। बाप्पा आमच्या दोघांचाच विषय आहे। तर हे होते राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब। त्यांनी सांगितलेलं आहे की या ठिकाणी जे काही मागणं आहे ते बाप्पा आणि साहेबांमध्ये आहे अशी त्यांची भावना या ठिकाणी एकंदरीत व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन उद्धव नरवाडेसोबत मी अमोल किल्लारे, ब्युरो रिपोर्ट, नांदेड।